शेतकरी मित्रांसाठी आता आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा होणार आहे. 31,000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने. आता 10 मार्चपासून कर्जमाफ सुरू होणार आहे. शेतकरी कर्जमाफी एक मोठा प्रश्न ठरला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय ठरला आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुष्काळ, कमी उत्पन्न आणि बाजारातील घटलेले दर हे सर्व कारणीभूत ठरले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे आणि त्यासाठी कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफी संबंधित काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. 10 मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि त्यावर सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफीचे प्रमाण किती असणार यावर आता सगळे विचार करत आहेत. कर्जमाफीची गरज का आहे शेतकऱ्यांना पाहूया. शेतकऱ्यांची आवश्यकता का आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील शेती क्षेत्र संकटात सापडले आहे. 2023 मध्ये झालेला दुष्काळ आणि यंदा झालेले बाजारभाव कमी होणे हे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करतात. कमी उत्पादन आणि बाजारभाव घटल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कर्जाची परतफेड करणे अत्यंत कठीण झाले आहे. कर्जाचे ओझे शेतकऱ्यांवर इतके वाढले आहे की अनेक शेतकऱ्यांना त्याची परतफेड करता येत नाही. राज्यात सुमारे 31,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे बँक कर्ज थकीत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यास याचा त्यावर मोठा दिलासा होईल. यामुळे त्याचे कर्ज माफ होईल आणि त्यांना नवीन कर्ज मिळण्यासाठी मदत होईल. राजकीय आश्वासनाची अंमलबजावणी. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आश्वासनाचा इतिहास असाच आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आश्वासन दिले होते. त्यावेळीच भाजपने कर्जमुक्त आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कर्जमाफीची ग्वाही दिली होती. या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी महायुतीला मोठे मतदान दिले होते. त्यानंतर सरकार स्थापनेनंतर दिलेले आश्वासन शेतकऱ्यांनी जोपासले होते. मात्र निवडणुकीनंतर अनेक शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा पाहत होते. सत्तेतील सरकारने ते आश्वासन पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्यांनी घेतलेली बँकेची कर्ज प्रचंड प्रमाणात थकली आहेत. काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे आशेवर कर्ज फेडले नाही, कारण त्यांना विश्वास होता की सरकार त्यांच्या कर्जाची माफी करेल. पण सरकारने अद्याप कोणतीही ठोस घोषणा केली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या शेतात होणारे उत्पादन कमी होत आणि त्यावर मिळणारे बाजारभाव कमी होणे हे त्यांच्या आर्थिक संकटाचे मुख्य कारण ठरले आहे. 2023 मध्ये दुष्काळामुळे उत्पादन घटले आणि यंदा बाजारभाव नको तेवढा कमी झाला होता. हे त्यांच्या आर्थिक संकटाचे मुख्य कारण ठरले आहे. 2023 मध्ये दुष्काळामुळे उत्पादन घटले आणि यंदा बाजारभाव नको तेवढा कमी झाला आहे. कापूस आणि सोयाबीनचे दर देखील ऐतिहासिक नाजूक पातळीवर पोहोचले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्चही वसूल करता येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे फायदे आणि त्यांचे महत्त्व तुम्ही बघा. कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जर सरकार शेतकऱ्यांच्या कर्जाची माफी केली तर त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना ताज्या कर्जासाठी अर्ज करण्याची संधी मिळेल. त्यानंतर त्यांची शेतकीय कार्यस्थितीत देखील मदत होईल. तसेच शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जातो, ज्यामुळे कर्जाचे ओझे वाढते. सरकारने यावर विचार करायला हवे की शेतकऱ्यांना थेट मदत कशी मिळवून देता येईल. यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्याचे आणि त्यांच्या कर्जाचा भार कमी करण्याचा उपाय सरकारने शोधला पाहिजे.
कर्जमाफी आणि राज्य अर्थसंकल्प. राज्य सरकारला कर्जमाफीसाठी 31,000 कोटी रुपये खर्च करायची आवश्यकता आहे. मागील वर्षी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर करताना 36,000 कोटी रुपये खर्च केले होते. आता शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटी रुपये का दिले जाऊ शकत नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारला हा प्रश्नाचे उत्तर देणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे भविष्य 10 मार्चपर्यंत अर्थसंकल्पावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा मिळते का, यावर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचे आक्रोश आणि आशा काय आहे बघा. शेतकऱ्यांचे आक्रोश व्यक्त करताना त्यांना एक मोठी आशा आहे. या आशेवरच शेतकऱ्यांनी आगामी अर्थसंकल्पाची वाट पाहिली आहे. जर कर्जमाफीचा निर्णय होईल तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे आर्थिक संकट कमी होईल. राज्य सरकारला कर्जमाफीच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यासाठी वेळ लागला आहे. 10 मार्च 2000 रोजी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 10 मार्च 2000 रोजी कर्जमाफीची घोषणा होईल का, हे आता पाहणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा ही राज्य सरकारसाठी एक मोठी परीक्षा ठरली आहे. सरकारचे आर्थिक संकट लक्षात घेता सरकारने कर्जमाफीची घोषणा केली तर त्यांच्यावर भार कमी होईल. यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास आणि आनंद वाढला आहे. राज्य सरकारकडून या कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी होईल का, हे 10 मार्चच्या अर्थसंकल्पात स्पष्ट होईल. आशा आहे की सरकार शेतकऱ्यांच्या स्थितीला गांभीर्याने पाहून योग्य निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांवरचे मोठे कर्ज माफ होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा होईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या योजना चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.